दादांसोबत गेली 5-6 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. पहिली सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात. विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं. आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे. अजितदादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली. पंकजा मुंडेंचं ट्विट समोर आलंय. तुम्ही जीवाला चटका लावून गेलात, तुम्ही सदैव स्मरणात राहाल. तुमच्यासोबत प्रवास केला, चर्चा केल्या, अगदी गप्पाही खूप मारल्या. तुमच्या भाषणातून विनोद बुद्धीनं तुम्ही अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं. या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाचे दिलदारपणा, दिलखुलासपणा हे सगळे पैलू अनेकांनी खूप जवळून अनुभवलेले आहेत. आणि आज अजित पवार असे अचानक गेल्यानंतर, त्यांच्या निधनानंतर प्रत्येकाला अजित पवारांच्या या वेगवेगळ्या पैलूंची आठवण होतीये. काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी शरद पवार बारामतीमध्ये पोहोचले होते. तर रुग्णालयाबाहेर देखील कार्यकर्त्यांची गर्दी मिनिटागणिक आपल्याला वाढताना दिसतीये. कार्यकर्त्यांना हे पचवणं, स्वीकारणं प्रचंड कठीण आहे की आपला हक्काचा नेता, राजकारणातला दादा माणूस आपण आज गमावलेला आहे.